स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई, 50,68,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, 11 गुन्हे दाखल। याबाबत थोडक्यात माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवत आहे। दरम्यान दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मटका, देशी विदेशी दारू, हातभट्टी व वाळू यांची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करत एकूण 11 गुन्हे दाखल केले असून मटका, दारू, हातभट्टी व वाळू तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह 50,68,320 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध 12 लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 11 गुन्हे दाखल करण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पोलीस पथकांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.